हे बघा एवढं ना उन्हात ना तो काय आहे मेल्ट होते असं केलं ना की मोबाईल आहे, एक हातात चाकू आहे, कट करायला जमे नाही. हे बघा जवळ हे बघा. काय करू, एक्सचेंज करू का हे करू की म्हणून मी ठेवून घेते क्योंकि ना मला पण वाटते की मी पण पाण्यात उडी मारू एवढं. तुम्हाला दाखवते. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि कसे आहे तुम्ही सगळे? बरे आहे ना? मी पण बरी आहे. आणि आत्ता वाजलेले सकाळचे 10:30 वाजता. मग आता मी अजून नाश्ता केली नाही. आरोही आणि आयरा दोघे पण स्कूलला गेलेले आहे, मी सोडून आलेले आहे त्यांना. आता घरचं तरी सगळं काम झालेलं आहे. आणि गुडियाच्या टिफिनमध्ये मी आज सँडविच दिली, फक्त ब्रेड आणि सॉस दिलेली आहे. आणि आरोहीच्या टिफिनमध्ये मी सकाळी पुलाव केली होती मसूर डाळची, ते दिलेले आहे. आलेले आहे टोस्ट आणि कॉफी. आता चालली बघा गुडियाला आणायला. किती ऊन आहे, हातात मोबाईल धरायचा, छत्री पकडायचं. बापरे, इथं हातात एक टोपी पण आहे, त्याबद्दल नको वाटते मोबाईल बाहेर आणायचं. आयराचं स्कूल आलं. चला बाई, कसे सगळे लोक कसं मोबाईलमध्ये हातात धरून एवढं मोठं मोबाईल फिरतात. मला तर अजिबात धरायला जमत नाही मोबाईल. असं वाटतं की टाकते काही मी. सगळे लोकांच्या हातात मोबाईल, लेकिन मला आवडतच नाही. आयराचं स्कूल ये इकडं बघ. आता घरी आलो बघा. आता येऊन झालं तर अर्धा तास. गुडिया ना फ्रेश पण झाली. हे बघ गुडिया, हाय म्हण. अभ्यास करा. व्हेरी गुड. हां कर. बापरे, आमच्याकडे एवढे ऊन आहे ना. मला तरी पाऊस तर एवढं कंटाळा येत नाही बघा, पाऊसमध्ये यायला जायला. लेकिन हे ऊनमध्ये मला खूपच त्रास होते. एक उन्हामध्ये कसं थोडंसं स्किन सेन्सिटिव्ह आहे ना, ते ऊन लागून ना मला खूपच असं खाज येते. तरी पण खाजून घेत नाही, नाहीतर खूप मार्क्स पडतात असं. म्हणजे खूपच असं स्किन ना असं सनलाईटमुळे ना मग की फुल स्लीव्ज घाला नाही तर नको घाला, तरी पण ना ते काय माहीत नाही. लेकिन ना उन्हामुळे खूपच असं स्किन ना असं ॲलर्जीमध्ये की असं खाजून घ्यायचं, असं खाज आल्यासारखं असं वाटते बघा. आणि लहान मुलांना बापरे उन्हामध्ये चालत आणायचं म्हटलं की असं बघितलं तर ना आमच्या घरातनं स्कूल फक्त 15 मिनटाचा रस्ता आहे. लेकिन लहान मुलांना घेऊन यायचं म्हटलं की परत 15 मिनटं एक्स्ट्रा पाहिजे, म्हणजे की अर्धा तास लागते बघा. स्लो ह्यांना घेऊन यायचं. कधीतरी उचलून घेते ते, नाहीतर असं चालते ती. हां छान लिहू. हां खाली इथपर्यंत जायचं नाही, रेड लाईनपर्यंत. कुठपर्यंत जायचं? व्हेरी गुड, छान मस्त. हे बघा गुडिया सी लिहिते. व्हेरी गुड. हे बघा कसं सी लिहून झालेलं आहे ना गुडिया. अभ्यास करायला आवडतं तुम्हाला? हो. हे बघा आरोही हाय. हे बघा परत आली आता स्कूलला परत घ्यायला. आमच्याकडे तर भरपूर ऊन आहे. तुमच्याकडे आहे का ऊन? थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा एवढं ना उन्हात ना तो काय आहे, बदक आहे काय आहे काय माहिती. किती छान स्विमिंग करायला लागला आत. मला पण वाटतं की मी पण पाण्यात उडी मारू, एवढं गरम व्हायला लागले. लेकिन काय करायचं, स्विमिंग येत नाही आहे. तुम्ही विचार करत असणार की हे मी काय करायला लागले. हे ना हे आहे कोकोनट शेल आहे. आपण ते नारियल फोडतो बघा, हे नारियल आहे. हे खाली हे मतलब की आतमधलं मी क्लीन करायला लागले. हे ना आरोहीला पाहिजे उद्या स्कूलमध्ये ना, तिथं हे आहे काय म्हणते ते कॉम्पिटिशन आहे, आउट ऑफ वेस्ट करायचं. त्याच्यासाठी ना हे ना क्लीन करायला लागलेले. आता हे क्लीन करून धुवून तिला सुकून देते ना. आता ना 2:30 झालेलं आहे. चला मी जेवण करून घेते. सकाळी पण काय बरोबर नाश्ता, फक्त ते काय ते टोस्ट आणि कॉफी पिले. हे बघा पुलाव आणि सलाड आहे. इकडे ना आरोही जेवते.
वाजता ना संध्याकाळचं 6 वाजलेले आहे. चला आता मी कॉफी ठेवलेली आहे, कॉफी पिऊन घेते. आणि हे बघा गुडिया ना सगळे कपडे कसे घडी करून ठेवले. आणि इकडं ना आरोही अभ्यास करते, गुडिया पण बसली. ओय तू काय करते? तुझं कुठं बुक आहे? ते दीदीचं आहे होय ना ग? आणि ना माझे ते मध्ये तुम्हाला दाखवली होती ना मिशोचे कुर्ती, ते 2 एक्सचेंजला टाकले होते ना, ते आलेलं आहे. आणि एक नवीन पण एक पार्सल आलेलं आहे, ते अनबॉक्सिंग करूया. आता पहिलं मी कॉफी पिऊन घेते. हे बघा आधीचं ना डबल एक्सेल आलं होतं, आता एक्सेल आलेलं आहे. तरी पण लूजच आहे, लेकिन मी लूजच कपडे घालते म्हणून मी ठेवून घेते. क्योंकि ना मला वाटते की कपडे ना धुतल्यानंतर ना श्रिंक होणार, मतलब की हे होणार, कपडा कमी होणार. 3 एक्सेलमध्ये हे टॉपच खूप लूज आहे, लेकिन असं जरासं घरातच फिटिंग करून घ्यायचं. मग आता हे बघा एवढंच आहे ना, ते घराचं. तर मला तरी आवडलं. डबल एक्सेल मागवले होते ना, ते खूप लूज होतं, ते हे एक्सेल मागवली बघा. मी ना आता ब्रेड पिझ्झा करते. सँडविच ब्रेड नाही आहे, हे साधाच ब्रेड आहे छोटेवाले, तरी पण ह्याच्यामधूनच करते. आणि हे आहे ना, हे फ्राय करते. हे ना गुडियासाठी फक्त असं हे करून देते. आता एका ह्याच्यावर ना मेयोनीसा घालूया, काकडी ठेवूया, टोमॅटो ठेवूया, जसे ना कांदा ठेवूया, चीज ठेवूया, चीज घालूया याच्यावर, लावून घेऊया, परत लावूया. आणि ना जरासं ना पाणी टाकून देऊया साईडने, क्योंकि ना ते चीज ना लवकर मेल्ट होते. तर हे ना गुडियाला मी असं तुकडे करून देते, मग ती खाऊन घेते. मग काय टाकत नाही, काय नाही, चांगलं खाते ती. आता तुकडे हे पलटूया. बघा हे झालेलं आहे, काढून घेते. एक कट करून दाखवते. ही आता मला करून घेतली मी. गुडियाचं आणि आरोहीचं झालं आहे. हे बघा हातात मोबाईल आहे, एक हातात चाकू आहे, कट करायला जमे नाही. हे बघा जवळ, हे बघा चीज बघा, हे बघा छोटंसं ब्रेडमध्ये बघा किती छान हे झालं. हे बघा खाऊन बघते कसं झालेलं आहे. छोटंसं ब्रेडमध्ये पण आपण ब्रेड पिझ्झा करू शकतो. हे पण खूपच चांगलं आहे, घरीच करायचं काय पण. लेकिन हे बघा स्वस्त अँड मस्तमध्ये बघा पिझ्झासारखं सगळं तुम्हाला टेस्ट भेटतं याच्यामध्ये. हे बघा चीज बघा किती छान मेल्ट झालेलं आहे बघा. ते आपण साईडने पाणी घालतो ना, मग चीज ना लवकर मेल्ट होते, जास्त म्हणजे गॅस पण वेस्ट होत नाही, काय नाही. हे तुम्ही ना हॅक ना ट्राय करून बघा. कधी तुम्ही सँडविच करता, चीज वगैरे घालता बघा, कशामध्ये पण घालू दे, चपातीमध्ये वगैरे तुम्ही स्टफिंगमध्ये घातलं ना, फक्त जरासं असं पाणी हे करायचं, तुम्ही बघा चीज ना लवकर मेल्ट होतं. छान वाजलेला आहे रात्रीचा. आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. चला मग उद्या आणि एक ब्लॉग, नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सुरक्षित राहा, सेफ राहा. चला बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, सी यू ॲट मंडे, गुड नाईट, बाय.